झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बुराई नदी पात्रातील वाळूचा अवैध उपसा थांबवा। माजी सैनिक महेंद्र पाटील यांचा आत्मदहनाचा इशारा। चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात वाळू माफियांचा धुमाकूळ। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील बुराई नदी पात्रात वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा होतोय। वाळूचा अवैध उपसा तत्काळ थांबवण्याची मागणी माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी केली आहे। अन्यथा 15 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पाटील यांनी सांगितले की चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारातील बुराई नदी पात्रात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे। अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत। यावर तत्काळ कारवाई करीत मकोका अंतर्गत गुन्हे नोंदवण्याची गरज आहे। हे जे क्षेत्र आहे, नदी क्षेत्राच्या पुरेशा खड्डे आहेत, ट्रॅक्टरांची वाट पडली आहे। या ठिकाणी पुढेच गेले एक मोठा ठिय्या आहे, परत आणखी गावाबाहेर बी ठिय्या आहे। म्हणजे असे एवढे की भ्रष्टाचार आणि हे सरकार अजून का डोळे झाक का करतंय। यांना प्रूफ दिलेत, आयुक्त साहेबांना प्रूफ दिलेत, कलेक्टर साहेबांना प्रूफ दिलेत, यांना यांच्या कॉल रेकॉर्डिंग दिल्या आहेत, तरी सुद्धा हे डोळे झाक करतायत। म्हणजे प्रशासन कुठेतरी चुकतंय। मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, याच्यावर जर कठोर कारवाई केली नाही तर येत्या 15 ऑगस्टला की मी आत्मदहन करेल। आरोपानुसार 8 दिवसांपूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पंचनामा करण्यात आला होता, मात्र फक्त दंड आकारून सोडून देण्यात आले असून पुढील कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही। यामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।